3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत वंजारवाडा बोईसर येथे। बोईसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर औद्योगिक इंडस्ट्री आहे। सगळे इंडस्ट्रियलिस्ट माणसं, खूप काम करणारी माणसं, पण खेळ खेळताना गप्पा कशा मारतात, टाइमपास कसं करतात माहित नाही। त्यासाठी सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे। आपण ज्या वंजारवाड्यात आज आलेलो आहोत तिकडचे एक काका माझ्या बरोबर आहे, तिकडच्या लोकांविषयी माहिती सांगायला। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। विवेकानंद नारायण पंडित। तुम्ही काय करता? मी कन्सल्टंट आहे, अकाउंटचं काम करतोय। अच्छा, बरं या वंजारवाड्याविषयी आम्हाला माहिती सांगा ना। वंजारवाड्यामध्ये मी 25 वर्षापासून राहतोय। इथे वंजारवाड्यामध्ये वंजारी समाज जास्त आहे, त्यांचा मूळ व्यवसाय शेतीच होता। परंतु आता इथे झालं की बोईसर इंडस्ट्रियल एरिया फार मोठा झाल्यामुळे या ठिकाणी परप्रांतीयचे सर्व जातीचे धर्माचे लोक राहतात आणि गुण्यागोविंदाने आणि आनंदाने राहतात असं। आणि हे कसे आहेत लोक आज जे खेळायला आलेत आपल्या बरोबर? ते ह्या गोविंद संख्ये वंजारवाडा चाळीच्या आजूबाजूच्या परिसरातले ग्रामस्थ आणि गोविंद संख्ये चाळीतले रहिवासी असे आलेले आहेत। हा, भरपूर काम करतात। भरपूर काम करतात, काही सर्व्हिस करणारे आहेत, काही शेती करणारे आहेत। अच्छा, आणि टाइमपास पण करतात? टाइमपास पण करतात भरपूर। भरपूर। ठीक आहे, आज पण करणार? आज पण करणार ते। ठीक आहे, माहिती दिली त्यांची त्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद। चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून। टोकन्स वाटून झाली, आता सुरू करायची पहिली फेरी। अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला ही काढून देणार आहे। काय नाव तुझं? प्राजक्ता। हो, कितवीत आहेस तू? चौथी। शाळा किती लांब आहे इथून? इथेच आहे, जवळ। जवळच आहे? हां। तुला ब्लू कलर आवडतो आणि येलो कलर? येलो कलर पण। हो ना? अरे वा, का आवडतो? कारण आईने सांगितलं जे विचारतील त्याला हो म्हणायचं आपण। हो ना? हा, हे असं असतं लहान मुलांचं। मला टोकन्स काढून देशील ब्लू कलरची? हा, एक एक करून दे। पहिल्यांदा एक दे, हळूहळू, अजून एक दे, अजून एक दे। थँक्यू। तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत। बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी। अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 86, दुसरा क्रमांक आहे 85, आणि तिसरा क्रमांक आहे 87। तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया पहिली फेरी। अंदाज खेळायच्या आधी थोडे गप्पा मारूया। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। शोभा किरणवाडी। हा, तुम्ही काय करता? मी अंगणवाडी कार्यकर्ती आहे। काय स्वरूपाचं काम करता तिकडे? अंगणवाडीत लहान मुलांना शिकवण्याचं आणि गावात हे करण्याचं, त्यांच्यावर चांगले म्हणजे संस्कार देण्यासाठी प्रयत्न करतो। म्हणजे लहान लहान एकदम मुलं असतात त्यांना? 0 ते 6 वर्षाच्या मुलांना। अच्छा, अरे खूप लहान असतात म्हणजे? खूप लहान असतात। मग त्यांना कसं शिकवतो तुम्ही? कविता वगैरे म्हणून किंवा असं काही? त्यांना परिसरातल्या छोट्या छोट्याशा वस्तू घेऊन शिकवतो। हा, परत पोस्टर्स वरून गोष्टी, गाणी पण? हो। मग सांग, आम्हाला दाखवा बघू कसं शिकवता। गाणी म्हणून शिकवा मला। लुटू लुटू हालते आजीची मान, लुटू लुटू हालते आजीची मान, तोंडाचं बोडक कुटून खाते पान, तोंडाचं बोडक कुटून खाते पान, आईशी बाबाशी रोज करते कटकट, आईशी बाबाशी रोज करते कटकट, मला मात्र मला म्हणूनच मला देते। हा, हा, म्हणूनच मला देते पटपट उत्तर। छान म्हटलं की तुम्ही। हा, हे कुठल्या इकडच्या कोणासाठी होतं असं? आजी आजी कोणाला चिडवत नाही ना इकडे तुम्ही? आजी नाही ना? अशीच कविता होती? हा, अशीच कविता होती। ओके, आपल्याला खेळ खेळायचा आता। ऑल द बेस्ट त्याच्यासाठी। थँक्यू। नमस्कार। तुमचं नाव? हा, भास्कर पाटील। कोण? कमल भास्कर पाटील। हा, तुम्ही काय करता? शेती। शेती कसली शेती करता? भात शेती। भात, अरे वा। आणि मग काय करता दिवसभर? काय करता त्याच्यातच जातो? त्याच्यामध्ये। हा, टीव्ही वगैरे मग बघायला वेळ मिळत नसेल? बघतो टीव्ही। हा, ते वेळात वेळ काढून। बाकी नाही म्हणाले काही काम? टीव्ही बघताना भरपूर? हा, बातम्या बघतो। बातम्या बघता का? मला नाही बघत टीव्हीवर।
3:30 बघत जा. हा, बघू आता. आणि सांगा तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. काय काय आवडतं तुम्हाला करायला? खायला बनवून द्यायला आवडतं का? आवडतं. काय आवडतं? लाडू. ते खायला आवडतात. हा, लाडू खायला आवडतात ना. आणि काय आवडतं? कसले लाडू आवडतात? मुगाचे लाडू. कोण मुगा? मूग डाळ. राऊंड खेळायची आपल्याला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुरेखा पुरुषोत्तम मेसरी. हा, तुम्ही काय करता? मी टेलर काम करत होते. हा, आता भजन सत्संग चालतो आमचा. भजन करते. नामस्मरण वाचन हे आमचं चालतं. तुम्ही स्वतः भजन करता? नाही, आमचे शाखेचे प्रमुख आहेत पंडित म्हणून, हा, ते करतात. ते करतात. अच्छा. आणि काय करता सांगा आवडी निवडींविषयी. तुम्हाला कुठले लाडू आवडतात? मला अनारसे करायला जास्त आवडतात. अनारसे. अरे वा. आणि काय आवडतं? मला पण अनारसे आवडतात. करायला नाही, खायला. हो, करा, जरूर करेन मी. हा. तयार केलेलं पीठ म्हणा. हो ना. होय. हा. आणि काय आवडतं सांगा. बेसन लाडू म्हणा. हा, सर्व थोडे थोडे पदार्थ आवडतात करायला. करायलाच आवडतात ना. होय. खायला आवडत नाही ना खायला विशेष? नाही जास्त आवडत. हो, ते कोण ना कोणतरी द्यावं लागतच ना दुसऱ्यांना. त्यासाठी कोणीतरी करावंच लागतं की नाही, हो की नाही. आणि मग खरेदी कोण करतं? खरेदी मुलं करतात, मी करते. हो ना. होय. हा, इकडे आता आपल्याला राऊंड खेळायचं आहे. होय. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. वेळ झाली आता पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे किती राऊंड? एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार. मी तुम्हाला आकडे देणार. आकडे लावायचे आणि किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्यातही पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार कमलताई, मग शोभाताई आणि मग सुरेखाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे मिक्सर. या मिक्सर ग्राइंडरच्या मोटरची क्षमता 500 वॅटची आहे. या मिक्सर ग्राइंडरच्या बेस युनिट सोबत 1000 ml क्षमतेचा वेट जार, 750 ml चा ड्राय जार आणि 300 ml चा चटणी जार आहे. हे जार स्टेनलेस स्टीलचे असून यांना मिरर फिनिश आहे. या जार सोबत उत्तम दर्जाचे स्टेनलेस स्टीलचे ब्लेड्स आहेत. प्रॉडक्ट तयार, कमलताई तयार. हे घ्या. किती किंमत आहे? 1530. 1530. मागे काय वाटते? 1530 बरोबर वाटते? 1500 ते 1700 पर्यंत. हा. आणि अजून 2000. 2000च्या वर कोण आहे? नाही. 3000. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची किंमत. हा, फ्रीज करूया. 1530 1, 1530 2, 1530 3. आता शोभाताई हे घ्या. 4 आकडे वापरा आणि किंमत लावा. किती किंमत आहे? 2350. 2350. काय वाटतं? जास्त वाटते? जास्त वाटते. मग किती वाटते बरोबर? 1700 2000 पर्यंत खूप झाले. 1700 खूप झाली. 2000 पर्यंत. आणि 1600. 3000 1600 2000. ओके. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची आहे का? हीच ठेवायची आहे. ठीक आहे, फ्रीज करूया. 2350 1, 2350 2350. आता सुरेखाताई हे घ्या. 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 4015. 4015. काय? 3000 पर्यंत. आणि 3000 2000 ते 3000च्या मध्ये. हा, तुम्हाला काय करायचंय? एवढीच ठेवायची किंमत. हो, ठेवायची. हा, होय. ठेवायची आहे. फ्रीज करूया. मग 4015 1, 4015 4015. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. कमलताईंनी किंमत सांगितली 1530 रुपये. शोभाताईंनी किंमत सांगितली 2350 रुपये. आणि सुरेखाताईंनी किंमत सांगितली 4015 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 2795 रुपये. त्यामुळे विजेत्या आहेत शोभाताई. हा घ्या तुमचा मिक्सर. सांगा कसं वाटतंय? मला खूप आनंद होतोय. मला वाटत नव्हतं मला मिळेल असं. हा, मला असं म्हणजे भाग घेण्यासारखं पण म्हणजे येईल असं वाटत नव्हतं मला इकडे. हा. पण
नशीब मिळालं. हो ना? हो. जे वाटत नाही तेच होतंय. हो ना? हो हो बरं झालं वाटलं नाही तुम्हाला. आता याच्यात काय वाटणार काय त्याच्यात? म्हणजे मिक्सर आहे ना म्हणून विचारलं. हवं ते करा याच्यात. हा कोणाला घाबरू नका इकडे कॉलनीत. नाही नाही घाबरत नाही. हा वाटत पण नाही तुमच्याकडे बघून तुम्ही घाबरता. कारण मी कोणाला उलट बोलतच नाही. बरोबर आहे. उलट बोलायचंच नाही असं सरळच बोलायचं आपण. हा पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. प्रश्न असा आहे म्हणतात राईचा पर्वत केला जातो पण मी पर्वताची राई राई करतो असं मी कोण आहे? उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.